खाली एक कॉफी शॉप आहे, तिकडे जायचं का? हो. छान आहे ना कॉफी शॉप? हो. तू कॉफी घेशील का? चहा वगैरे किंवा काही खायला वगैरे हवंय का? मला म्हणजे काही चालेल, तू बोल. कॉफी घ्यायची का? इथे छान मिळते. हो चालेल. टू हॉट कॉफी. थँक्यू. लग्न कधी केलंस? 2 वर्ष होतील आता. अभय, आई कशी आहे? आईला जाऊन 2 वर्ष झाली आता. काय? कशामुळे? आजार पण खूप वाढलं होतं अगं. नंतर कोविड आला, मग लिव्हर इन्फेक्शन, मग सगळं मिक्स झालं. तू कशी आहेस? बरी आहे. तू? जसा दिसतोय तसा आहे. पुण्यात कधी आलास? पुण्यात येऊन झाली 2-2.5 वर्ष झाली. इंजिनिअरिंग झालं आणि लगेच पुण्यात आलो. इंजिनिअरिंग पूर्ण केलंस तू? हो, आईचं स्वप्न होतं ना. 1 वर्ष गॅप गेल्यानंतर पण मग लगेच पुण्यात आलो. आणि आता हे हिंजवडीसारख्या प्राणी संग्रहालयात येऊन अडकलोय. प्राणी संग्रहालय? हो, ते कुत्रे, मांजर, उंदीर, खेकडे असतात ना, तसं. म्हणजे? अगं म्हणजे दिवसभर ह्या करत कुत्र्यासारखं बॉस सांगेल ते करायचं. नंतर खेकड्यासारखं एकमेकांचे पाय ओढायचे आणि मग घरी जाताना मी पुढं करत करत रॅट रेस करायचं. वैताग आलाय. बापरे, माझ्या नवऱ्याला सांगितलं पाहिजे त्या गोष्टी. म्हणजे
माझे मिस्टर पण इंजवडीत आहेत ना कामाला. हो. हो. कुठं, कुठल्या कंपनीत? इन्फोसिस्टम. चांगलं आहे. पण एक बरं आहे, हे आम्ही ना आता या पुण्याच्या प्राणी संग्रहालयातून डायरेक्ट ऑस्ट्रेलियाच्या प्राणी संग्रहालयात जाणार आहोत. म्हणजे आम्ही शिफ्ट होतो अरे ऑस्ट्रेलियाला. माझ्या मिस्टरांना तिथे काम मिळालं आहे ना. येस. थँक्यू. इट्स ओके. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. अच्छा आहे. माझ्या मिस्टरांना तिथे काम मिळालं आहे म्हणून. म्हणजे तू पण जाणार? हो, ह्यांच्याबरोबरच जाईन ना. चांगलं आहे. पिऊन बघ ना, आवडेल तुला. बरं झालं ना आपण पळून नाही गेलो अभय. म्हणजे मला बेलबन कधी बघायला मिळालं असतं नाही का. गंमत केली, रागू नको लगेच. नाही ग, मी कशाला रागू. आशा, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे ॲक्च्युली. बोल ना. मला माहीत नाही, कित्येक महिने कित्येक वर्ष हे मनात राहिलं आहे माझ्या. मला तुझी माफी मागायची आहे. आय एम सो सॉरी. मला माफ कर. अभय अरे माफी वगैरे काय याच्यानंतर तर आपण भेटलोच नाही आहे. अगं नाही ग, मुद्दा तू नाहीच आहे. म्हणजे मला अजूनही असं वाटतं ना, त्या दिवशी तुला तिथे एकटीला सोडायला नको होतं. ॲटलिस्ट तिथे ना तुला हा सगळा गोंधळ मी सांगायला हवा होता. पण मला नाही सुचलं मी काय करू. नंतर मी सुशीलला पाठवलं तिथे. सुशील आला होता? हो, तेवढ्यात तुझे पप्पा आले होते आणि त्यालाही काही करता नाही आलं. आय एम सो सॉरी यार. अभय इट्स ओके. आय एम सो सॉरी. ठीक अभय, आय एम अभय सो सॉरी. ठीक आहे, ऐक माझं. इट्स ओके. तू नको सॉरी म्हणूस. मी नाही रागवली तुझ्यावर अभय. एका ती बरं झालं तू नाही आलास ते. म्हणजे मला बाहेरच्या देशात जायला मिळतंय म्हणून फक्त नाही म्हणत आहे मी. मी खरंच खुश आहे अभय. मी तर रेल्वे स्टेशनवरती जी एकटी होते ना खूप वेळ, मला काही गोष्टी जाणवल्या. अभय तू फोन उचलत नव्हतास. ट्रेन अशी डोळ्यासमोरून निघून गेली होती माझ्या. काय करू कळत नव्हतं मला. खूप घाबरले होते मी. मी चक्करून पडले तेव्हा. काय काहीच कळलं नाही मला. हे कॉन्स्टेबल आली, तिने मला उठवून बसवलं, पाणी दिलं. तेवढ्यात मागून पप्पा आले. ते ना मला बघून खूप रडायला लागले रे. त्यांनी जवळ घेतलं मला. आणि मला काय वाटलं होतं की त्यांना हे सगळं कळलं तर खूप रागवतील, खूप मारतील मला. असं काहीच केलं नाही त्यांनी. लटाई पप्पाचे जवळ बसून राहिले. तेव्हा मला कळलं अभय की आपण फक्त आपलाच विचार करत होतो रे. किती स्वार्थी झालो होतो आपण. विचार कर ना, आपण पळून गेलो असतो न सांगता तर दुसऱ्या दिवशी आपल्या आईबाबांचं काय झालं असतं. आपण हा विचारच केला नाही. अभय तू तुझ्या आई वडिलांना दुखून किंवा मी माझ्या आई वडिलांना दुखून आपण कदाचित सुखी राहिलो असतो. पण आत्ताही आहोत ना रे सुखी, नाही का? आपण खूप मनापासून प्रेम केलं एकमेकांवर. शेवटी तू तुझ्या आयुष्यात आणि मी माझ्या आयुष्यात सुखी असणं
हे जास्ती महत्वाचं आहे नाही का? मग ते जगाच्या पाठीवर कुठेही असू दे. हेच तर आपण ना सगळ्यांना दुखून कदाचित सुखी राहिलो असतो, पण ते सुख ना अभय आपलं राहिलं नसतं. आयुष्यभर फक्त आपण स्वतःला किंवा एकमेकांना फक्त दोष देत राहिलो असतो पास. सॉरी, मी खूप बोलले का? नाही ग. त्या दिवशी मी तुला नंतर खूप कॉल करायचा प्रयत्न केला. मी नंबर चेंज केला होता अभय. मी मुद्दाम तुझ्याशी बोलणं टाळलं. कदाचित स्वतःला शिक्षा देत होते असं समज. अभि माझाही विचार झाला रे हा की बघ ना, समजा माझे पप्पा नसते हा, किंवा असते, किंवा माझ्या आई पप्पांना काही झालं असतं तर मी आज आहे ना त्यांच्यासाठी. कळतंय का? पण कदाचित मी तेव्हा नसू शकले असते. कळतंय का मी काय बोलतीये? मला नीट नेटकं नाही सांगता येते, पण तू नाही चुकलास. हां, तू नाही चुकलास कारण तुझ्या आईला खरोखर खूप त्रास होत होता आणि तशा वेळेला तू घराबाहेर पडणं नव्हतं शक्य. तू नाही चुकलास अभय. ती परिस्थिती योग्य नव्हती किंवा ती वेळ चुकीची होती असं आपण समजूया. आय एम सॉरी यार. अभय, एवढं नको ठेवू मनात गिल्ट. खरंच. उलट मी ना प्राऊड फील करते माहितीये. खरंच मी प्राऊड फील करते कारण तू आपल्या प्रेमाच्या ओघात जाऊन ना स्वतःवरच्या जबाबदाऱ्या सोडल्या नाहीस म्हणून. आणि आपलं काय वय होतं रे, किती लहान होतो आपण, काहीही करायचो. प्लीज फार मनावर घेऊ नकोस. काय म्हणतेय मी? हां, कसला विचार करतोयस? किती हुशार झालीस ग तू. हो, लग्नानंतर मुली हुशार होतात असं म्हणतात. खरं तसं असेल. मग बाकी मग एखादी गर्लफ्रेंड वगैरे पटवलीस की नाही, का बसलायस देवदास बनून? नाही ग, असं काय नाहीये. दाखव, फोटो दाखव. आज नाही ओळखत तुला अभय. फोटो दाखव. मी नाही रागवणार आहे. फोटो दाखव, चल. पासवर्ड सांग ना. तुझी बर्थडेट टाकली. छान आहे रे. ऑफिसमध्ये भेटली? हो. माझ्यापेक्षा छान आहे. काही काय. मी फोन नाही उचलला म्हणून असं केलंस तू अभय? का नाही यार, असं काय नाहीये. तर मी कसं सांगू मला कळत नाहीये. सांग की कसं तरी. नाहीतर राहू दे, नको सांगू. मला काय म्हणजे आपण पळून जाण्यापर्यंत कसे पोचलो होतो हे कोणाला कसं सांगणार, नाही का?
वेडे होतो ना आपण. काही करायचो रे. हो ना, तो सुशील आपल्याला मदत करायला यायचा. हो रे, बिचारा. तो आणि शीतल शीतल, बरोबर. फारच त्रास दिला नाही आपण त्यांना. कसं आहे ना, एकेकाळी आपण पळून जाणार होतो एवढ्याशा वयात. आता जॉबला लागल्यावर कळायला लागलं की जबाबदारी म्हणजे काय असतं. आई वडिलांच्या छायाखाली राहून नाही कळत जबाबदारी. आता ॲक्च्युअल लाईफ कळायला लागली मला. खरंय. पण अभय, पळून न जाता सुद्धा खुश होत की आपण. हो ना. म्हणजे बघ ना, एकेकाळी एकमेकांशिवाय जगणं ही कल्पना सुद्धा सहन व्हायची नाही रे आपल्याला. आणि आता मी लग्न करून मोकळी झाली आहे, तू छान गर्लफ्रेंड पटवली आहेस, गुंतून गेलो आपण आपल्या आयुष्यात. आणि दुःख तर काय प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच की. प्रत्येक वेळेस आपण खुशच असू असं नाही ना. दोन्ही भागच आहेत आयुष्यातले. पण आपण जगत राहायचं आनंदाने, असं मला वाटतं. फार रडत वगैरे बसायचं नाही. रडण्यावरून आठवलं, आमच्या ना सोसायटीतल्या बायका आहेत रे, त्यांना अशा संध्याकाळी भेटतात आणि फार गॉसिप करतात. म्हणे माझी सासू अशीच, माझे सासरे असेच, नवऱ्याने असंच केलं. नुसत्या रडत असतात. मला ना लिटरली हसू येतं त्यांचं बोलणं ऐकून. तू लग्न हे स्वतःहून केलंस की बळजबरीने झालं? मी केलं स्वतःहून. हो. हो. अभय, त्या दिवसानंतर माझी इच्छा होत नव्हती रे कॉलेजला यायची. मला नव्हतं कळत तुला कसं फेस करू. मी सांगितलं पप्पांना मला मामाकडे पाठवा. मामाकडे गेले, तिथेच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तोपर्यंत मामानी मुलगा बघून ठेवला होता. भेटले त्याला, चांगला वाटला. मग म्हणाले हो, काय हरकत आहे ना. पण लग्नाआधी आपल्याबद्दल सगळं सांगितलं होतं मी त्यांना. समजून घेतलं त्यांनी. म्हणाले ते वयच असतं म्हणे, कोणाचाही तोल जाऊ शकतो. त्यांचाही गेला होता. मग मी पण घेतलं समजून. त्या वेळेला एक कोण ना कोणतरी एक स्पेशल असतंच ना प्रत्येकाचं. पण खरंच चांगले आहेत ते. खूप काळजी घेतात माझी. तू अजून तशीच आहे यार. म्हणजे वेडी आहेस तू, वेडी. मग बाकी जॉब वगैरे? करते सध्या एका स्कूलमध्ये टीचर म्हणून. अच्छा. पण खरं सांगू का अभय, हं? माझी फार इच्छा नाही आहे रे जॉब वगैरे करायची. आणि तुला आता म्हणजे तोही सोडावा लागेल ना. हो, मेलबर्नला जायचं ना आता. बघू तिकडे गेल्यानंतर काय. माझे मिस्टर म्हणतात परत भारतात आल्यानंतर काहीतरी बिझनेस वगैरे स्टार्ट करायचा. बघू. किती वर्ष तुम्ही राहणार आहे तिकडे? माहीत नाही, यांच्यावर आहे सगळं. अच्छा. गप रे. काही ए अभय, कॉलेजचं कोणी भेटतं का रे तुला? हां म्हणजे सुशील असतो,
माझ्या बाजूच्याच कंपनीत जॉब करतो. सुशा आहे तुझ्याबरोबर? हो म्हणजे त्याला फोन लाव ना, मला बोलायला आवडेल. आत्ता? हो आत्ता नंबर नाही ना माझ्याकडे, लाव ना. बरं बरं थांब लावतो. कोणाचीच बोलले नाही रे इतक्या वर्ष. हो ना. सुशील आत्ता बिझी असेल बहुतेक, पण बघू थांब. काय रे? हॅलो, हॅलो, ओळखलं का? कोण बोलतंय? हॅलो, ओळखलं का? नाही लक्षात नाही. ते काही क्लू मिळाला असं तर बरं झालं असतं. कोण? नाशिक गोदावरी. आशा तू? हो मीच. अगं कशी आहेस तू? मी बरी आहे, तू कसा आहेस? अरे मी पण बरं आहे. तुम्ही दोघं आहात कुठे? अरे इथेच आम्ही संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या इथे भेटलो. आई शपथ, किती शहाणे ना तुम्ही दोघं. मला ना सांगता भेटले. असं काही नाही रे, अचानक झाली भेट. हो 2 वर्ष झाली आता. अच्छा, माहिती मला. बर ऐक ना, फ्री असेल तर ये ना इकडे भेटायला. तुम्ही किती वेळ तिकडे तसं? खरं तर मला उशीर होतोय. तुला किती वेळ लागेल? अच्छा, नाही काम्या, तसं मला पण थोडा उशीरच होईल. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही भेटा, बोला आणि त्या अभ्याकडे तुझा नंबर देऊन ठेव. आपण भेटून बोलूच. हां चालेल. हां ठीक आहे, काळजी घे. बरं बाय बाय. Come, let's go. We have work to do. तुम्हा मित्रांचं बरं आहे बाबा. लग्नानंतर एका शहरात असून सुद्धा भेटू शकता तुम्ही. आम्हा पोरींचं काय, एक इकडे तर एक भलतीकडेच. आता मी पुण्याला, अर्चना सोलापूरला आणि ही शीतल कोल्हापूरला. भेटणंच होत नाही रे. शीतलच्या लग्नाला आलो होतो आम्ही. मला वाटलं तू पण येशील. हो माहिती होतं मला. म्हणजे मी पण येणार होते, पण मी आदल्या दिवशीच भेटून गेले तिला. म्हणजे तू ठरवलंच होतंस की मला भेटायचं नाही म्हणून. कदाचित. अभय मला कळत नव्हतं रे तुला कसं फेस करू. तुला उशीर होत नाहीये ना? मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. कपरे फिल्मी काहीतरी आपलं. काय कसला उशीर झालाय? छान गर्लफ्रेंड आहे ना आता तुला, काही उशीर वगैरे झालेला नाही. आणि बरं झालं आपण पळून नाही गेलो, नाहीतर एवढी गोड गर्लफ्रेंड कशी मिळाली असती तुला? समजून घेते का रे तुला? हो आहे, समजूतदार आहे. किती स्वार्थी आहे ना मी. ती तुला समजून घेते की नाही असं विचारलं रे. त्यापेक्षा तू तिला नीट समजून घेतोस का नाही असं विचारायला हवं होतं मी. हो बाई, मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ओके गुड. तुझ्या प्रयत्नांना यश मिळो. आपल्याबद्दल काही माहिती आहे का रे? सगळं माहिती आहे तिला आपल्याबद्दल. तुझ्याबद्दल तर सगळं माहिती आहे. तुला ओळखते ती व्यवस्थित. खरंच का? काय म्हणाली? काय नाही, इट्स ओके म्हणाली. एवढंच म्हणाली? खडूस कुठली? अगं म्हणजे बोलली ती, म्हणजे ती मलाच जास्त बोलली ॲक्च्युली. तुझ्याबद्दल खूप वाईट वाटलं तिला. आणि नंतर काय म्हणली माहिती? म्हणली की
असं अर्ध्या वाटेत मला नको सोडून जाऊ म्हणजे झालं. असं म्हणाली? हे अभय, खरंच माझ्यासारखं तिला अर्ध्या वाटेत सोडून जाऊ नकोस हा. नाही ग, मी तुला तेव्हाही सोडलेलं नव्हतं. फक्त मला जमलं नाही यायला एवढंच आहे. आणि तूही नंतर पूर्णपणे कॉन्टॅक्ट तोडून टाकला. तू माझ्या आयुष्यातून सोडून गेलीस, तू निघून गेलीस. आणि नंतर आत्ता भेटते तर हे असं गळ्यात मंगळसूत्र आणि डोक्याला कुंकू. मी खूप शोधायचा प्रयत्न केला तुला. मी नंतर संभाजीनगरला गेलो. मी तिथे तुला बघितलं. मी तुझ्या घरी सारखा चक्रा मारायचो अगं. मी फक्त एक फोन नाही उचलला म्हणून मला ही शिक्षा द्यायची का तुला? मी हतबल झालो होतो यार. मला काही सुचत नव्हतं मी काय करू. मी तुला सोडलेलं नाहीये. मी तुला सोडलेलं नाहीये. मी तुला सोडलेलं नाहीये. मी तुला सोडलेलं नाहीये. मी मजबूर झालो होतो फक्त. सॉरी अभय, आय एम सॉरी. तर तू कशाला सॉरी बोलतेस? आता तू मला परक समजतेस का? नाही पण खरंच सॉरी. उलट मी सॉरी. फक्त सॉरी सॉरी म्हणत राहायचंय का? निघायचं का? सॉरी, मला उशीर होतोय. चला. मी खरंच नाही रागवली तुझ्यावर. प्लीज. नंबर देशील का? नाही दिला तर राग येईल का तुला? नाही. अभय, तू माझं पहिलं प्रेम आहेस रे. आणि ते म्हणतात ना, पहिलं प्रेम हे असं अत्तराच्या कुपीसारखं असतं. त्याला जितकं जवळ ठेवू ना, तितका जास्त त्याचा सुगंध दरवळतो. आपण नको बोलायला. तुलाही गर्लफ्रेंड आहे, मलाही नवरा आहे ना, तर त्यांना काय वाटेल रे हे सगळं कळलं तर? मान्य आहे मला, आपण काही चुकीचं करणार नाही आहोत किंवा चुकीचं वागणार नाही आहोत, पण मला ते बरोबर नाही वाटत आहे. उलट ज्या व्यक्तींनी आपल्यावर एवढा विश्वास ठेवलाय ना, सगळं माहिती असून सुद्धा, त्या व्यक्तींचा फक्त विश्वासघात होईल रे.
आपल्या नात्यातून असं काहीच निष्पन्न होणार नाहीये. त्यापेक्षा आपण छान छान जगूया ना. हा, आणि कदाचित पुन्हा अशी अचानक भेट होईल अशी आशा ठेवूया. सॉरी, मला प्लीज समजून घे. अभय, निघूया का? सॉरी, मला उशीर होतोय अभय, निघावं लागेल. चालेल. अभय, तुला काही बोलायचं आहे का? नाही बोलायचं. अभय, तू नको एवढं टेन्शन घेऊस. खरंच नको एवढं गिल्टी फील करूस. मी खरंच नाही रागवली आहे तुझ्यावर. आशा, मला आता खूप बरं वाटतंय. मला पण. कमळपत्रावरील थेंबांना ना कधी थांब म्हणता येत नाही, आणि निसटणाऱ्या क्षणांना कधी आपलं म्हणता येत नाही. अरे, आयुष्यातून खूप काही वाहून गेलं असलं ना तरी तरी त्याहून जास्त काही बाकी असतं. खरंच आनंदाने अनुभवते. आणि काय असं डोक्यावर ओझं ठेवलंयस तू? हा, काढून टाक बरं, बास झालं. जायच्या आधी मला एक छान स्माइल दे बरं. गुड. निघायचं? आयुष्यातून खूप काही वाहून गेलं असलं ना तरी तरी त्याहून खूप काही बाकी असतं अभि. काळजी घे.